भूषवलेला आहे. मात्र मुख्यमंत्री होण्याचं त्यांचं स्वप्न अधुरं आहे. आपण पाहिलं की अजितदादांनी केवळ राजकारणातच नाही तर समाजकारणातही तितकंच मोलाचं काम केलेलं आहे. यावेळेस पवार यांचं पार्थिव शवविच्छेदनानंतर रुग्णालयातून बाहेर काढण्यात आलेलं आहे. विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात पवारांचं पार्थिव नेण्यात येत आहे. जनतेचा हा नेता आणि कार्यकर्ते पवार यांच्या पार्थिवासोबत निघालेले आहेत. अजित पवारांचं पार्थिव घेऊन विद्याप्रतिष्ठानच्या या मैदानाच्या दिशेने निघालेले आहेत. ही शववाहिनी अजित पवार यांचं पार्थिव घेऊन रुग्णालयातून बाहेर पडले. आता हे पार्थिव विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये ठेवण्यात येणार आहे. अंत्यदर्शनासाठी हे पार्थिव विद्याप्रतिष्ठानकडे रवाना झालेलं आहे. अजित पवारांच्या पार्थिवावर आपण बघतोय शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर विद्याप्रतिष्ठानच्या मैदानामध्ये अजित पवारांचं पार्थिव